मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये होणार बैठक। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत करणार चर्चा। राज ठाकरे अमित ठाकरे करणार 11 मनसैनिकांचा शिवतीर्थवर सत्कार। दहिसरमध्ये संजय निरुपमांच्या कारवर केलेल्या हल्ल्यामुळे आणि जामिनावर सुटलेल्या मनसैनिकांची थोपटणार पाठ। देशात माओवादी संघटना पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा। कमकुवत नाही पण पुन्हा उभे राहू म्हणत पत्रकातून दावा। माओवाद्यांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमद विरोधात आणखी एक तरुणी आली समोर। अयान अहमदच्या विरोधात नोंदवला जबाब, तर पोलीस कोठडी संपत असल्यानं अयानसह इतर आरोपींना आज कोर्टात हजर करणार। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। खरात सध्या 7व्या गुन्ह्यात अटकेत, तर खरातवर नाशिकमध्ये 12 गुन्हे दाखल। तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर। नाशिकच्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार। आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर आज सरकारी पक्ष मांडणार बाजू। राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर। राज्यातील अनेक कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा। शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता। इराणकडे असलेलं युरेनियम आम्ही ताब्यात घेतलं। लवकरच इराणसोबतचं युद्ध होणार समाप्त। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा नवा दावा। आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट। 4 जिल्ह्यांचा पारा 46 डिग्री पार। पुढचे 2 दिवस तापमान वाढीचा हवामान विभागाने दिला इशारा। त्यात संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर सत्कार होणार आहे। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार होणार आहे। राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल। तर शिवतीर्थवर मनसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे। जे 11 मनसैनिक ज्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला केलेला होता, या 11 मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट आहे। या प्रकरणात आणखी एका 16 वर्षाच्या तरुणी ही पीडित असल्याचं समोर आलंय। या तरुणीनं SIT समोर स्वतः येत जबाब नोंदवलेला आहे। आरोपी अयाननं इच्छेविरोधात स्पर्श केला असा जबाब या तरुणीनं SIT समोर नोंदवलाय। मुख्य आरोपी अयान अहमदसह अन्य आरोपींची पोलीस कोठडी आज संपली आहे। त्यामुळे या आरोपींना आज न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे आणि पुन्हा त्यांना कोठडी मिळते का याची माहिती घेतली जाईल। धाराशिवच्या उमरा गावात एका शेतकरी कुटुंबानं बायोगॅस क्रांती केलेली आहे। गावातील जाधव कुटुंबानं जनावरांच्या शेणातून बायोगॅसची निर्मिती केली। युद्धामुळे सिलेंडर मिळत नव्हता, तेव्हा लोक हैराण झाले होते। अशा वेळी जाधव कुटुंबानं स्वावलंबी होत पारंपरिक गॅसचा वापर केला। जाधव कुटुंबात एकूण 12 जण आहेत, त्यामुळे सगळाच स्वयंपाक हा बायोगॅसचा वापर करून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा मूलमंत्र जाधव कुटुंबानं जपला। आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला। नालीच्या घाणीवरून गॅस निघतो आणि त्याच्यावर चहा बनवला जातो, अशा अनेक आपण मीम्स किंवा ह्या गोष्टी सगळ्या पाहत असतो। मात्र धाराशिव जिल्ह्यातील उमरा गावात प्रत्यक्षात बायोगॅसपासून जे आहे ती गॅसच्याद्वारे स्वयंपाक बनवला जातो आणि हे कुटुंब 12 जणांचा जो आहे तो रोजचा नित्यनियमानं स्वयंपाक बनवला जातो। एकीकडे आपल्याला माहिती आहे की आखाती देशात जे युद्ध सुरू झालं होतं आणि त्या युद्धानंतर गॅस टंचाई प्रामुख्याने समोर झाली, त्याच्यावरती कुठेतरी तोडगा किंवा पर्याय या कुटुंबानं साकारला। आपण या कुटुंबाचा होता हा जो चहा याच्यावरती उकळायला पाहतो की आपण बायोगॅसच्या माध्यमातून जो गॅस उपलब्ध आहे त्या गॅसवर केला। आपल्याला इथं कुठेही आसपास आपल्याला टाकी दिसणार नाही किंवा सिलेंडरची टाकी दिसणार नाही। ही 2 टोपले शेण यासाठी ते दररोज त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर जे आहे ती हा गॅस सगळा निर्मित केला जातो।
आपल्यासोबत हे जाधव सर आहेत. त्यांना मला सांगा कशा पद्धतीने सगळे हे तुम्ही गॅसचं गणित बांधलेले आहे? आम्ही हे म्हणजे जे आहे की एक दिवस आड करून आम्ही त्याच्यामध्ये 2 टोपली शेण टाकतो आणि शेण टाकल्यानंतर आम्ही त्याच्यात ते मिक्सर ते आम्हाला एक त्या म्हणजे बायोगॅसबरोबर एक मिक्सर दिलं शेण काढण्याकरता. आम्ही त्याच्यावर शेण बारीक करतो म्हणजे बारीक शेण करूनच त्याच्यामध्ये आत सोडावं लागतं आहे आणि ते जे खोकं जे आहे ते कमीत कमी त्याच्यामध्ये 30 ते 40 लिटर पाणी त्याच्यामध्ये असतं ते 30 ते 40 लिटर पाणी आपण त्याचं ते शेण काढलं की आपण ते किती दिवस जातं ते आम्हाला 2 दिवस जातो बायोगॅस ते. किती खर्च आला सगळा साधारण? आम्हाला खर्च टोटल फक्त 13,500 रुपये खर्च आला त्याच्यानंतर काही खर्च आलेला नाही आम्हाला. निश्चितच हेच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीची आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे आणि या संकल्पनेतूनच जर या बायोगॅसच्या माध्यमातून गॅस टंचाईचा जो फटका बसतो त्याला कुठेतरी पर्याय या कुटुंबानं शोधला आणि तो यशस्वी झाल्याचं सुद्धा दिसतंय. सागर जाधवसह बालाजी निर्भळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, कळंब. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा महिलांना फायदा झाला त्यापेक्षा महायुतीला जास्त फायदा झाला. विधानसभेमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. आता याच लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना नोटिसा बजावण्याचं काम सुरू झालेलं आहे. राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर प्रशासनाचा फास आवळला जातोय. विविध शासकीय योजनांना तब्बल 12,915 जणांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येतंय. त्यापैकी 6,457 महिला असल्याचं समजतंय. याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली. वसुली आत्तापर्यंत केलेली नाही, मात्र ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं या योजनांचा फायदा घेतला त्यांना नोटीस दिल्या जातील असं शिरसाट म्हणाले. वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही. हे बघ, लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा. आणि माझं गेल्या वर्षापासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केलेले आहेत. ना आम्ही काही गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना कुठं आमच्या घरात कोण गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना 4 व्हीलर आहे, ना काहीच नाही आमच्याकडं. तरी पण आम्हाला अपात्र केलंय. सरकार दोषी. आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांना. आता त्याच्यात सगळ्यांनीच हात धुवून फायदा घेतलेला आहे. किती हे करायचं आणि जे खरोखर ज्यांना खरोखर हे आहे ना त्यालाच ही योजना राबवायला पाहिजे. आता भरपूर ज्याच्याकडे आहे त्यांनी पण लाभ घेतला. का फायदा आहे? असं नाही ना व्हायला पाहिजे. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाबत बोलताना अशा बॅनरमुळे नुकसान होऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे, नाराजी नोंदवलेली आहे. इतिहासाबाबत अज्ञान दाखवू नये असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावर सुद्धा शिंदेंनी कान टोचलेले आहेत. ते योग्यच केलंय असं मंत्री भुजबळ म्हणाले. टॅक्सी आणि रिक्षा चालकांकरता मराठी भाषा आवश्यक असल्याचं मत मांडत नियम पाळण्याकरता मराठी शिकणं गरजेचं आहे असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला असंही वाटतं की सुनेत्रा त्यांना एक ना एक दिवशी महाराज्याच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावतात त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे मग BJPचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडे, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची काही गरज नाही.
त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जातील. धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहे त्यांना आपल्याला मोठे केले, पण आता त्यांना हे काय करते देवाचं बोलावं ना. इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे? त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही, काही नाही का? आणि खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करा, मी सुद्धा निषेध करतो. पूर्ण इतिहास माहिती नाही तो पूर्ण आपलं काहीतरी नवीनच इतिहास निर्माण करायचा लोक नाही सहन करणार.